यांनाही मानवंदन अर्पित करतो आणि यांच्या अथक प्रयत्नानं आज आपला हा संघ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतो आणि ज्यांनी निस्वार्थी आणि निष्प्रभपणे या संघाचं नेतृत्व केलं आज स्वर्गीय नामदार अण्णांच्याही स्मृतीला या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि या एक ऐतिहासिक सोहळ्याकरता अमृत सुवर्ण महोत्सवी वर्षाकरता वेगवेगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित एक अतिशय जाणतं नेतृत्व शेतकऱ्यांच्या प्रति समर्पित भावनेनं आयुष्यभर ज्यांनी काम केले असे आणि त्याचं संपूर्ण नियंत्रण दिल्लीवर होतं. पण म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दुग्ध व्यवसायामध्ये या निमित्तानं असे काही नवीन मंडळी आणि स्थैर्य प्राप्त होईल. शेवटी आपल्याकडे दुधाचा व्यवसाय आपण वाढवला म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या होत नाही. विदर्भामध्ये 11 जिल्हे म्हणून 10 लाख लिटर दूध संकलन, किती 11 जिल्हे म्हणून 10 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. इथं आपल्या एकट्या नगर जिल्ह्यात 53 लाख लिटर आहे. हा फरक. दुष्काळ पडला तरी पर्यायी व्यवसाय दुधाचा होता म्हणून आपलं आत्महत्या होऊ शकलं नाही. 15 दिवसाला उत्पादन देणारी कोणती दुसरी व्यवस्था आहे. हे जे काम त्यावेळी सुरू झालं, आज पद्मश्री कैलासवासी मणिबाई देसाईंच्या पुढाकाराने चालू झालं आणि त्यामुळे अनेक निर्णय आता त्यांच्या प्रयत्नामुळे ह्या धवल क्रांती सुरू झाली.